आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। कागल तालुक्यातील बेनिक्री येथे एकाच रात्रीत 3 बंद घरे फोडली। तिन्ही घरात काहीच न मिळाल्याने चोरटे हात हलवत परतले। मुरगुड प्रतिनिधी विजय मोरबाळे। बेनिक्री तालुका कागल येथे एकाच रात्रीत 3 बंद घराचे कडी कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला। यामध्ये 2 घरातील तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून टाकलं, तर एक घरातील कपड्यांचा ट्रंक फोडून साहित्य विस्कटून फेकलं गेलं आहे। या तिन्ही घरात चोरट्यांना काहीच हाती लागले नाही, त्यामुळे तिन्ही घरे फोडून चोरटे हात हलवत गेले। पण या चोऱ्यांमुळे गावात घबराट पसरली आहे। पोलिसांनी आणखीन गस्त वाढवण्याची मागणी होतीये। याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की बेनिक्री तालुका कागल येथील अशोक सदाशिव जाधव, वसंत सदाशिव जाधव हे दोन्ही भाऊ काही कामानिमित्त पुणे येथे गेले आहेत। पण सोनाबाई महादेव ढेरे हे आपले घर बंद करून दुसऱ्याच्या घरी गेल्या होत्या। एकाच गल्लीतील ही तिन्ही बंद घरे हेरून या घरांचे कडी कोइंडा तोडून आत प्रवेश केला। यामध्ये जाधव बंधूंच्या दोन्ही घरातील तिजोऱ्या फोडल्या आहेत। यामध्ये काही किमती मिळतो का हे शोधण्यासाठी तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून टाकलं, पण या दोन्ही घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही। म्हणून त्यांनी त्याच गल्लीतील सोनाबाई महादेव ढेरे यांच्या बंद घराकडे मोर्चा वळवला। तेथे पत्र्याचे ट्रंक घराबाहेर शेजारी शेतवाडीत फोडलं, त्यामध्ये त्यांना काहीच हाती लागले नाही। सकाळी घटनास्थळी जाऊन मुरगुड पोलिसांनी माहिती घेतली आहे। पुण्याला गेलेले जाधव बंधू गावी आल्यावरच यामध्ये चोरांच्या नेमके हाती काय लागले हे कळणार आहे। पण या दोन्ही घरात मौल्यवान काही नव्हते असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते।